नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। निवडणूक आल्या की ईव्हीएम बिघडते आणि ते जिंकले की ईव्हीएम चांगलं, सगळी महाविकास आघाडी असं रडत असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। तर समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, वॉर्डन वैशाली कळासरे यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता बघूया सविस्तर बातम्या। निवडणूक आल्या की ईव्हीएम बिघडते आणि ते जिंकले की ईव्हीएम चांगलं, मुंबई महापालिका पण हातातून जाणार ही भीती त्यांना आहे, त्यामुळे कार्यकर्ते थांबायला त्यांचे प्रयत्न सुरू आहे। सगळी महाविकास आघाडी असं रडते अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतलाय। ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। मी आपल्याला सांगू का, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात ना तेव्हा ईव्हीएम बिघडतं, जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं राहतं, जेव्हा ते निवडणूक हारणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की शिंदेजींनी उद्धवीच्या सेनेमधले सर्व लोक घेऊन टाकले, लढवाला माणसं नाही राहिले। अजितदादांनी शरद पवारकडले सर्व घेऊन टाकले, त्यांच्याकडे लढवाला माणसं नाही आहे। आणि आमच्याकडे रोज काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश करत आहे। कैलास गोरंट्याल आले आणि तुम्हाला सांगतो एकीकडून जे सुरू झालं आहे पश्चिम महाराष्ट्रातनं, कुणाल पाटील सारखे नेते उत्तर महाराष्ट्रातनं काँग्रेसमधनं आले, संग्राम जगतापनी काँग्रेस सोडली, अनंतराव थोपटे साहेबांनी काँग्रेस सोडली, इकडे परवा कैलास गोरंट्यांनी काँग्रेस सोडली, अजून कितीतरी नंबर तुम्हाला सांगतो पुढच्या काळात सुरेश वरपुडकरांनी सोडून दिलं। जेव्हा त्यांनाही माहिती आहे की आता पराभव निश्चित आहे, निवडणुकीत लढवायला माणसं लागतात, तुम्हाला बिना नेत्यांनी निवडणूक लढता येत नाही, तुमचे इंजिनच शिल्लक राहिले नाही, साऱ्या ट्रेनचे इंजिन निघून गेले। त्यामुळं जेव्हा पराभव दिसतो आहे क्लिअर, मुंबई महानगरपालिका हातातून जाताना दिसते आहे, तेव्हा आतापासून हे रडणं सुरू आहे की उद्या पराभव झाला वेळेस सांगतील। ते तुम्हाला आधी सांगितलं होतं मी, ईव्हीएम खराब झाली होती। त्यामुळे एक नरेटिव्ह आणि दुसरा एक भाग आहे आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्याकरता, आपला पक्ष थांबवण्याकरता। जेव्हा तुम्ही एखादी पक्षाला वैचारिक पद्धतीने पक्ष पुढे नेऊ शकत नाही, तुमची कार्यकर्त्यासोबत ती बांधिलकी संपली असते, तेव्हा तुम्ही असे विषय काढून निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करून पक्षाच्या कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न करता। त्यातला भाग आहे राहुल गांधींनी हे सुरू केलं आहे आणि त्यांच्या जी आहे महाविकास आघाडी त्यांनी हे सुरू केलं आहे, त्यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही। इतकी वाईट परिस्थिती आहे अधिवेशनात बघितली, म्हणजे अधिवेशनाची शेवटची जी प्रेस असतं ते महायुती म्हणून आम्ही ज्या पद्धतीने घेतली, महाविकास आघाड्यांना तरी 3 प्रेस घ्यावी लागल्या, त्यांच्या अलग अलग प्रेस झाल्या, काही अजेंडा नव्हता अधिवेशन काळामध्ये। त्यामुळं इथे महाराष्ट्रामध्ये तरी सामना हा रोज वाईटच लिहिल, ते सामना आमच्या बाजूने कधीच लिहिणार नाही। आणि तुम्ही सामनावर बोलणं, त्याच्यावर माझे प्रश्न उत्तर करणं, याच्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचे प्रश्न आहे, संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, संभाजीनगरमध्ये आज जे अतिक्रमणं काढले त्या ठिकाणी ते रस्ते मोठे करणे आवश्यक आहे। मी काल जे अत्यंत महत्त्वाचे 8 प्रश्न संभाजीनगर समजून घेतले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना शिंदे गटाच्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली आहे। या बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरती पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। की बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही, हे लक्षात घ्या, कारण लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आहे, तुम्ही काही बोलू शकता, कसंही म्हणजे बोलू शकता, बोलण्याचा अधिकार दिला आहे। आता ज्यावेळी निवडणुका आपण जिंकणार नाही हे लक्षात येतं, त्यावेळी काहीतरी कारण शोधलं पाहिजे। ईव्हीएमचं कारण मागच्या निवडणुकीला शोधलं गेलं, पण एक मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की ईव्हीएममुळे विधानसभा आली असे जे सांगतायत, ते ईव्हीएममुळे त्यांचे खासदार निवडून आलेले विसरत आहेत, पण त्यांनी त्यांचे राजीनामे द्यावेत ना। इव्हन ईव्हीएमवर जर आक्षेप असेल
तर सगळ्या खासदारांनी महाविकास आघाडीचा राजीनामे द्यावे राहुल गांधींसकट, आणि त्यांनी परत सामोरं जावं निवडणुकीला. त्याच्यामुळं आता महानगरपालिका देखील आपल्या हातामध्ये येणार नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्था देखील येणार नाहीत, म्हणून पूर्वतयारी काहीतरी केली पाहिजे. म्हणून प्रभाग रचना हे बदलत आहेत, प्रभाग रचना ते बदलत आहेत, ही कोलेकोली सुरू झालेली आहे. जो माणूस आमदार होतो आणि इतक्या वर्षांचा अनुभव आहे, दोघांचा मी सांगतो, खोतकर साहेबांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बुमरे साहेबांचा अनुभव माहिती आहे, विलासराव आत्ता आमदार झालेले आहेत, पण त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष अनेक संकटांवर मात करून हे दोघं आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळे संकटावर कशी मात करायची हे दोन्ही नेत्यांना माहिती आहे. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना, एक शेवटचं वाक्य पूर्ण करतो, ज्यांना विरोधक म्हणून मित्रपक्षामध्ये गेल्यानंतर उकळ्या फुटतायत त्यांचा काही परिणाम अर्जुनराव खोतकरांवर होणार नाही, बुमरे साहेबांवर होणार नाही, संजय शिरसाटांवर होणार नाही, शिवसेनेच्या शिवसैनिकांवर देखील होणार नाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक यांना शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या योजनांमुळे होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय नुकसानीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी एक निवेदन सादर केलं असून त्याऐवजी मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा राबवावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. पालिकेच्या आयुक्तांना आजच लेखी पाठवलेला आहे. महापालिकेचे आयुक्त आम्हाला भेटत नसतात असा आमचा अनुभव आहे, परंतु यामध्ये आम्ही भेटीसाठी वेळ देखील मागितलेली आहे. यामध्ये आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेच्या आयुक्तांना की तातडीनं त्यांनी हे रस्ता रुंदीकरण थांबवावं. तुम्ही म्हणताल रस्ता रुंदीकरण थांबवायचं म्हणजे मग रस्ते नाही मोठे करायचे का? आमचं म्हणणंच आहे की या शहरामध्ये मोठ्या रस्त्याची गरजच नाही. रस्ते कशासाठी पाहिजे? वाहनं पळवण्यासाठी पाहिजे. तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर केली, सिटी बसेस बंद केल्या, सिटी बसेसची संख्या कमी केली आणि त्यामुळे लोकांनी आपापली वाहनं खरेदी केलेली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जर मजबूत असली, एका बसमध्ये जवळपास 60 लोक मावतात. जेव्हा तुम्ही एक बस रस्त्यावर चालवता त्यावेळेस रस्त्यावरची 60 वाहनं कमी होतात. ज्यावेळेस तुम्ही आमच्या जेव्हा रिक्षा रस्त्यावरनं चालतात तेव्हा एका रिक्षामध्ये 3 जण मावतात, तर रस्त्यावरची जवळपास 10,000 रिक्षा आपल्या शहरामध्ये आहेत. 10,000 गुणिले 3 करा, एवढ्या वाहनं कमी होतात. आणि त्यामुळं आम्ही महानगरपालिकेच्या कमिशनरला असा प्रस्ताव दिलेला आहे, अशी मागणी केलेली आहे की हे रस्ता रुंदीकरण तातडीनं थांबवावं. ही पाडापाडी मंदिरं असतील, मशिदी असतील, विहार असतील, आमची स्मशानामध्ये आहेत, त्यानंतर ऐतिहासिक वारसा स्थळं आहेत, ही तोडण्याचं तातडीनं थांबवावं. त्याची अजिबात गरज नाहीये. त्याच्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मजबूत करावी. तुमच्याकडे जर पैसे नसतील तर आमच्या रिक्षा चालवायला घ्या. शहरामध्ये आमची रिक्षा युनियन आहे, अनेक रिक्षा युनियन आहे, त्यांच्याशी चर्चा करा, रिक्षावाल्यांशी चर्चा करा, त्यांच्याशी करार करा आणि त्यांच्या रिक्षा चालवायला घ्या, त्यांना रोजची बचत द्या. शहरात जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईत योग्य मोबदला देण्यात यावा व या अशा असंख्य मागण्या घेऊन शुक्रवारी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर करून या महामोर्चाचं सभेत रूपांतर सभेत होईल अशी माहिती सर्वपक्षीय आंबेडकरी संघटनांच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. समग्र छत्रपती संभाजीनगरचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. अनेक ठिकाणी मोबदला न देता DPDCच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वात, व त्यात पालकमंत्री गप्प आहेत, खासदार गप्प आहेत, स्थानिकचे सर्व आमदार गप्प आहेत आणि बेघर झालेल्यांची व्यथा मात्र कुणीही मांडायला तयार नाही. सुरुवातीला API कॉर्नर ते कॅम्ब्रिज स्कूलपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढायला सुरुवात झाली. त्याला जनतेने प्रतिसादसुद्धा दिला, पण त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाची असलेली कमान कसलीही पूर्वकल्पना न देता पाडण्यात आली आणि तिथून यांचे मनसुबे लक्षात यायला लागले की हे बुलडोजरशाही चालवायला लागलेत. यांना दंगल घडवायची आहे का? गरिबांचेच घरं काढायचेत का? आणि ठिकठिकाणी कारवाईमध्ये भेदभाव दिसायला लागला. म्हणजे बाबा पेट्रोल पंप ते कॅम्ब्रिज ही कारवाई अचानक का थांबली?
मग त्याच्यामध्ये रामा इंटरनॅशनल आहे, लेमन ट्री आहे, बापना आहे, रिलायन्स आहे, राज आहे. या बड्या भांडवलदार ज्यांचं आडनाव टाटा असेल, बिर्ला असेल, अंबानी असेल, रिलायन्स असेल, यांच्यावर आयुक्त कारवाई करत नाहीत. ही अर्धवट कारवाई सोडून ते हर्सूलकडं गेले, पडेगावकडं गेले. अनेक आया बहिणींचे रडणारे व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाले. शेवटी पोलिसांनासुद्धा आता याच्यामध्ये दया यायला लागली. त्यांचीसुद्धा संरक्षण काढण्याची भूमिका झाली की बाबा तुम्ही ही दादागिरी का करताय, मोबदल्याचं बोलत नाहीत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक. विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813. कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो.
प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होतं, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मज़ेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे व वॉर्डन वैशाली कळासरे यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्या विरुद्ध समाज कल्याण वसतिगृहात कंत्राटी तत्वावरती काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून मसाज आणि घरकाम करून घेण्यासह वैयक्तिक कामे करायला लावल्याचा आरोप आहे. 4 महिलांनी या प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार 2023 मध्ये त्या समाज कल्याण विभागात कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून रुजू झाल्या. एप्रिलमध्ये वॉर्डन वैशाली कळासरे यांनी त्यांच्यासह अन्य महिला कर्मचाऱ्यांना समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या पडेगावच्या घरी काम करायला सांगितलं. अन्यथा कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे इच्छा नसतानाही तक्रारदार महिलेसह अन्य महिला त्यांच्याकडे काम करायला गेल्या. त्यावेळी सोनकवडे यांनी त्यांच्याकडून मसाज करून घेण्यासह सर्व प्रकारची घरगुती कामं करून घेतली. त्यात चूक झाल्यास त्या अश्लील शिवीगाळ करत होत्या असं तक्रारीत म्हटलं आहे.
छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव यांच्या आदेशावरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जातोय. विशेष म्हणजे सोनकवडे या महिला कर्मचाऱ्यांकडून मसाज करून घेत असल्याचे व्हिडिओ सुद्धा यापूर्वी व्हायरल झाले होते. त्यावरून सोनकवडे यांनी व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रारही केली होती. त्यानंतर आता सोनकवडे आणि वॉर्डन कळासरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. दरम्यान तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कर्तव्यात अनियमिततेसंदर्भात त्यांची समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त यांच्या समितीने चौकशी केली असून त्यांच्यावरती भोजन ठेका आणि कर्मचाऱ्यांच्या CR प्रकरणी आणि अन्य विषयी आरोप लावण्यात आले होते. यावरती विभागाच्या सचिव स्तरावरती चौकशी अहवाल सादर झाला असून त्यावरती शासन स्तरावरती काही कारवाईचे आदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने महानगरपालिकेच्या अतिक्रमण मोहीममध्ये बेघर झालेल्या नागरिकांचं पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी गुरुवारी मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात रस्ता रुंदीकरण कारवाईसाठी बाधित दुकानं, घर, इमारती आदी मालमत्ता पाडण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. हर्सूल, मुकुंदवाडी, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, बीड बायपास इतर ठिकाणी अनेक नागरिक हक्काचा निवारा तोडण्यात आला असल्याने ते बेघर झाले आहेत. अशा नागरिकांना मनपा प्रशासनाकडून रमाई घरकुल, पंतप्रधान आवास योजना अंतर्गत याचं पुनर्वसन करण्यात यावं व नागरी वसाहतीमध्ये अनधिकृत बांधकाम उभं राहत असताना मनपा अतिक्रमण विभागातील अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रशासनाने कारवाई करावी या इतर मागण्यांसाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने श्रावण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भडकलगेट ते मनपा मुख्यालयावरती मशाल मोर्चा आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. आंदोलनकर्त्यांनी मनपा प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन करत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी श्रावण गायकवाड यांनी त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती दिली आहे. या लोकांचं पुनर्वसन होत नाही. हर्सूल मधील गट नंबर 216, 217 मध्ये जे लोक मागील 40 वर्षापासून राहत होते, पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली त्या लोकांना बेघर केलेलं आहे. आज 40 दिवसात 4 महिन्यापासून ते लोक बिराड घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेले आहे. परंतु इथला मनपा प्रशासकाला काही पाजर फुटलेला नाहीये. कारण या ठिकाणी हर्षदीप कांबळे आणि भापकर साहेब आयुक्त असताना रस्ता रुंदीकरणामध्ये जी काही घरं गेले त्या लोकांना प्लॉट देऊन रमाई आवास योजनेअंतर्गत त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. आमचं तेच म्हणणं आहे, SCचे जे काही लोक असतील ते जर बाधित असतील त्यांचं रमाई आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात यावं. त्याचप्रमाणे जर इतर समाजाचे असतील तर त्यांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकुल देण्यात यावं. आणि ज्या काही जागा आरक्षित केलेल्या आहेत, ज्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प नियोजित आहे त्या ठिकाणी मला एक पत्र दिलेलं आहे मनपा प्रशासनाने की आम्ही तेथील रहिवाशांना 5% आरक्षण देणार आहोत. परंतु तिथं 500 लोक राहतात, तुम्ही 1000 घरं बांधणार आहात, 500 लोक कुठून देणार आहात? आणि त्याच्यासाठी 5%चं आरक्षण जे आहे ते वाढवण्यात यावं. त्याची 20% आरक्षण दिलं पाहिजे. तिथं जेवढे रहिवासी राहत असेल त्यांना तिथून हुसकावून लावलेलं आहे, त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 20% आरक्षण दिलं पाहिजे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे पुतळे हर्सूल आणि चिकलठाणा या हद्दीमध्ये आहे, तर तेथील रहिवाशांना विश्वासात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पुनर्वसन सन्मानजनक झालं पाहिजे अशा मागण्या या शिष्टमंडळाच्या वतीने मनपा आयुक्ताला करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त आल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. तोपर्यंत आम्ही इथं ठिय्या आंदोलन देऊ असा इशारा इथं कोणी मनपाचं कोणी अधिकारी असेल तर आयुक्ताला फोन लावा. आयुक्ताला मी फोन लावला होता, त्यांच्या ड्रायव्हरनं घेतला. साहेब मीटिंगमध्ये आहे म्हणून त्यांना सांगा इथं सगळे 400-500 लोक इथं उपाशी तापाशी आलेले, तुम्ही काय आमच्या जेवणाची सोय करणार नाहीये, आम्हाला तुमचं जेवणही लागत नाहीये, आम्हाला न्याय पाहिजे. भारतातील जुन्या चर्चपैकी एक असलेल्या छावणीतील क्राइस्ट चर्चच्या स्थापनेला गुरुवारी 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने चर्चच्या 150व्या शतकोत्तर महासुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी 165व्या मिशन स्थापना दिन आणि प्रभू येशू नामाचा सण सुद्धा साजरा करण्यात आलाय. समाज बांधवांची या सणाला मोठी उपस्थिती होती. छावणी परिसरातील क्राइस्ट चर्च हे भारतातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक चर्च आहे. 150 वर्षापूर्वी गोथिक पद्धतीने बांधलेल्या चर्चची मूळ इमारत बांधकामाचा अप्रतिम नमुना असून बांधकाम अद्यापही भक्कम आहे.
हे चर्च 1875 साली तत्कालीन आचार्य रेबरंट रतनजी नवरोजी यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आलं होतं. भारतातील जुन्या चर्चपैकी एक असलेल्या छावणीतील क्राइस्ट चर्च या स्थापनेला गुरुवारी 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने चर्चच्या 150व्या शतकोत्तर महासुवर्ण महोत्सव वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी 165वा मिशन स्थापना दिन आणि प्रभू येशू नामाचा सण सुद्धा भक्तिभाव, धर्मगुरूंच्या प्रार्थना आणि आशीर्वाद गाथेसह धार्मिक विधीने साजरा करण्यात आला. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने बिशप प्रकाश डी पाटोळे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज आम्ही येथे जमलेलो आहोत. क्राइस्ट चर्च छावणी येथील हा 150वा वर्धापन दिन आहे आणि इथनं मिशन सेवा देखील चालू झालेली आहे. ती 165 वर्षाची आहे. येथे पूर्वीच्या मिशनरी लोकांनी येऊन हे चर्च चालू केलेलं होतं आणि त्यावेळेस फक्त 10 ते 11 लोक होते. परंतु त्यांनी आपल्या पायावरती उभं राहून निस्वार्थी वृत्तीने आणि प्रीती दाखल त्यांनी ही सेवा चालू केली आणि त्यामध्ये पुष्कळशी भर पडलेली आहे. पुष्कळसे आजूबाजूच्या खेड्यातले लोक इथे येतात. या वर्धापन दिनी त्यांना भोजन देण्यात येतं. त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि ह्या चर्चमधून आम्ही पुष्कळशी समाजसेवा देखील करत आहोत. गोरगरिबांना देखील आम्ही मदत करीत आहोत आणि पुष्कळसे उपक्रम आम्ही ह्या चर्चद्वारे काढत आहोत. ह्या चर्चची एक परंपरा आहे की या चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला देवाचा आशीर्वाद आणि देवाचं सर्व काही सहाय्य मिळतं आणि येथे या चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला जवळजवळ 5 ते 6 हजार लोक हे या चर्चमध्ये येतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी आम्ही जेवण वगैरे देतो त्यांना आणि त्याच्याद्वारे आम्ही देवाचा संदेश त्यांच्यापर्यंत मिळवतो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. निवडणूक आल्या की ईव्हीएम बिघडते आणि ते जिंकले की ईव्हीएम चांगलं, सगळी महाविकास आघाडी असं रडत असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तर समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, वॉर्डन वैशाली कळासरे यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.